नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मात्र विरोधी पक्षनेते पदाचा आपण काल जो उल्लेख करत होतो की तो विषय आता बाजूला पडणार आणि झालाही तसंच. त्यामुळं या पुढच्या काळात विधिमंडळामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद असणार नाही अशी आता तरी शक्यता दिसत आहे. आजच्या विधिमंडळ अधिवेशनावरती माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे ट्विट केलं आणि व्हिडिओ टाकला, त्याची दिवसभर विधिमंडळ परिसरामध्ये चर्चा दिसून आली. काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना आजच्या अधिवेशनामध्ये आल्या आणि त्यावर निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. विशेषतः राज्यभरामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे एकच चिंता निर्माण झाली होती आणि त्यावर सरकारने आता काही निर्णय घेतलेले आहेत. त्यानुसार जुन्नर परिसरामधील 5 मादी बिबट्यांचं नसबंदी करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली अशी माहिती आज विधिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे. याशिवाय वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा बिबट्यांचे हल्ले होतात आणि नागरी वसाहतीमध्ये बिबटे जेव्हा हल्ले करायला लागतात त्यावेळी त्यांना नरभक्षक म्हणून घोषित करायचं आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायची असे अधिकार इथं आता स्थानिक यंत्रणांना देण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती आज विधिमंडळात देण्यात आलेली आहे. एकूणच काय तर बिबट्यांचा हा विषय आज विधिमंडळामध्ये भरपूर वेळ चर्चेला गेला आणि त्याच्यावर काही निर्णय घेण्यात आले. याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की राज्यभरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्यांच्यावर निर्बंध ठेवण्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक जण गंभीर आजारी पडतात आणि दुखापती पण होतात अशी सुद्धा माहिती विधिमंडळासमोर देण्यात आली. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये भटक्या कुत्र्यांच्या मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे यासह राज्यभरातील अनेक शहरांमध्ये नसबंदी करायची कुत्र्यांची आणि त्यांच्यासाठी निवारे तयार करायचा असा सुद्धा निर्णय घेण्यात आला. विशेषतः पुणे, नाशिक आणि ठाणे, मुंबई परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांसाठी निवारे तयार करायचा असा एक निर्णय आज सरकारने घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली ती तुकडाबंदी विधेयकावर. तुकडाबंदी विधेयकामुळं राज्यभरामध्ये बिल्डर लॉबीच्या हिताचा हा निर्णय आहे असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता. मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी विधेयकाचं समर्थन करताना जी माहिती सभागृहामध्ये दिली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिल्डरांचा फायदा होणार नसून हे 60 लाख लोकांना या सगळ्या विधेयकामुळे फायदा होणार आहे. ज्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर नाही अशा लोकांचा एका गटाचा पूर्ण सातबारा तिथे तयार करण्यासाठी आजचं जे विधेयक आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या विधेयकावर सर्वात जास्त वेळ आज चर्चा झाली. 10 मिनिटाचं कामकाज तहकूब करण्याचं अपवाद वगळता आज दिवसभर सत्ताधारी पक्षाने आपला वर्चस्व सिद्ध केलं आणि विरोधी पक्ष कुठेतरी हात टेकतोय का अशी परिस्थिती आजच्या कामकाजावरून तरी दिसून येते आहे. अनेक मुद्द्यांवर खरं म्हणजे यापेक्षा तीव्र विरोध केला जाऊ शकतो आणि करायला पाहिजे होता. मात्र तसं काही घडलेलं दिसत नाही. या पुढच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये कशा पद्धतीचा संघर्ष होतो विधिमंडळाच्या अधिवेशनात याकडे आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.